गुड मॉर्निंग. जेव्हा जेव्हा माझी धावपळ असते ना, विहाला मी इन्स्टंट असा नाश्ता बनवत असते. आणि आज तिला भरपूर भूक लागली होती म्हणून झटपट बनणारे रव्याचे डोसे किंवा रव्याचा चिला असं म्हणू शकतो. तुम्हाला रेसिपी हवी असेल तर कमेंट करा. आणि ना आजकाल आमच्या घरात शेवगाचे सूप सगळ्यांनाच खूप आवडते म्हणून मग ते बनवून घेतलं आणि विहा पण खूप आवडीने खाते. ते झालं त्यानंतर लवकर जेवण बनवून घेतलं. बाहेर भरपूर पाऊस होता म्हणून मी जायचा कंटाळा करत होती, पण क्विकली मी पार्लरला पण जाऊन आली. आधी तर मी इडलीचं बॅटर बाहेरूनच मागवत होती, पण जेव्हापासून मी ते घरी बनवायला लागले ना, त्याची टेस्ट काही वेगळीच असते. म्हणून आम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा नक्कीच इडली किंवा अप्पे असं काहीतरी खात असतो. आणि जेवणामध्ये प्रोटीनयुक्त खायचं ठरवलंय म्हणून मी एक दिवसाआड कडधान्य असे भिजवत असते. आज मी छोले भिजवले आणि त्याची मस्त अशी उद्या भाजी करणार. सगळं कामं आवरून झाली. त्यानंतर बाहेर बघितलं तर मस्त ऊन पडलं होतं म्हणून संध्याकाळी विहाला छान असं रेडी केलं आणि तिला मस्त गार्डनमध्ये नेलं. आणि दादाच्या ऑफिस जवळच गार्डन असल्यामुळे त्याने पण विहाला जॉइन केलं. दोघं मिळून खूप सारी मज्जा मस्ती केली आणि घरी आलो. आणि माझे मागच्या 2-4 दिवसापासून व्हिडिओज येत नव्हते. त्याचं रिझन सांगते. म्हणजे अंगात मस्ती असली की कसं होतं ते तुम्हाला सांगते. आज ना भरपूर असा पाऊस पडला होता, पण तरी पण मला कोल्ड कॉफी प्यायची खूपच इच्छा होती. म्हणून थंड अशी कोल्ड कॉफी पिली आणि त्यानंतर जो 3-4 दिवस आजारी पडली ना, म्हणूनच माझे व्हिडिओ येत नव्हते. चला असं भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.